रानातलं लाल हीटवर आहे बरं का, पण लय लहान आहे तर त्याच्यामुळे आपण तिला लावत नाहीत. आता दूध पिते पांढरे पिल्लू. मध्ये एक दिवस अवकळत आहे बघा. ही साईज चांगली तर ह्या साईजचे आंबे तो पिकू घालेल. नमस्कार मित्रांनो, इकडं आपल्या शेतातल्या चुक्याची भाजी आणून ठेवली. 4 कॅरेट, आणखीन 1 कॅरेट आणायचं आहे. तिकडं आई कॅरेट काढते. एक कॅरेट काढायची झाली भाजी, मग ते पण कॅरेट आणायचे. 5 कॅरेट भाजी काढायची. आता सकाळचे 7 वाजले. थोड्याच वेळात पप्पा ही भाजी मार्केटला घेऊन जाणार आहेत. म्हणजे आज बाजारच्या मार्केटला न्यायची भाजी खेडेगावात, त्याच्यामुळं सकाळ सकाळी काढायचं चालू आहे. बीडला न्यायची असेल ना तर आपण एक दिवस अगोदरच भाजी काढतो. आणि आज पण आभाळाचं वातावरण आहे पूर्ण, म्हणजे आभाळ आलेलं आहे सगळीकडे. हे आज चल ना, झालं का राहिलेलं कॅरेट न्यायला पण मी चालू आहे. त्याला घेऊन जातो, थोडं चोपावं लागेल ह्याला व्यवस्थित. ते लाल वासरू दूध पिऊनच इकडं आलंय. आता हे पांढऱ्या वासराला दूध प्यायला सोडायचंय. थांबरे सोडताना लय गडबड करते हे. थांब ना 2 मिनटं, सोडूस तर विधान नाही जापळ. आता आपण खिलेरीचं दूध नाहीत काढत. ए पुढं कुठं, आता दूध पिते पांढरे पिल्लू. मध्ये एक दिवस अवकाळी पाऊस आला होता ना, वळवाचा पाऊस, तर त्यावेळेस ते पावसात भिजले, तर त्याच्यामुळे किती पांढरा शुभ्र वाटते. 1-2 दिवस झालं भिजलं म्हणजे धुवून निघले ते, त्याच्यामुळे लय पांढरा शुभ्र वाटते. आता अगोदर मळलं होतं, पण भिजल्यामुळे एकदम पांढरा फ्रेश कागद झालाय. आता ह्याचं दूध पिऊन झालं ना, खिल्लारीच्या पलीकडं काळ्या रान थोड्याशा उड्या वगैरे मारतं, इकडे तिकडं पळतं, थोडं पाय मोकळा करून घेतं. मग थोडं पळलं ना त्याच्यानंतर इकडं लाल का नेपेर खायला येतं. तर हे जे नेपेर आहे ना, तर हे अर्धा खाल्लेलं, तर हे वासरांनीच खाल्लं आहे. हे बघा इकडचे शेंडे येते, तर ह्या पांढऱ्या वासरांनीच खाल्लं आहे तो नेपेर. माझ्या बोटाला लागले ना, तर तेव्हापासून मी दूध काढत नाहीत. म्हणजे मला तर दूध काढता येत नाही, बोट सुजल्यामुळं. सूज आहे थोडीशी बोटावर, आणि त्याच्यामुळं मग कोणी दूध काढत नाही खिलेरीचं, सगळं वासरालाच असतं. मग मी आता घरी जातो, थोड्या वेळाने परत यायचं. ते उड्या वगैरे मारून झाल्या, मग त्याला जागेवर बांधायचं. त्याच्या खिलेरीचं वासरू बांधतो. बराच वेळ झालं रिकाम आहे. चल इकडे ये, पुढे ये, चल ये इकडं, इकडे चल जागेवर. तिचे आता पाय मोकळे झालेत, त्याला जागेवर बांधतो त्याच्या. ये बरं, 1 कॅरेट भरून आणतो ना आणखीन. पण ह्यांना झालं ना ठेवायचं सगळ्याला आई. बरं चालतं. इकडं आपल्या गव्हाणीच्याला खायला टाकले गुरांना, आणि 1 कॅरेटमध्ये आत्ता ते खिलेरीच्या पांढऱ्या वासराला नेतो, आणि खिलेरीला पण खायला ठेवलं आहे. कुट्टी व्यवस्थित होणार, कुट्टी मिशन आपलं काम करून घ्यावं लागेल थोडं. कुट्टीचं पात्यामध्ये गॅप पडला ना, तर त्याच्यामुळे अशी वाळलेले पानं अशीच येतात, आणि जरा कुट्टी मोठाली होती, त्याच्यामुळे एकदा कुट्टी मिशनचं काम करावं लागेल. तर वेळ भेटला ना घरीच काम करतो कुट्टी मिशनचं. मग आता सध्याला जर काय होत नाही तर बाहेर न्यावं लागेल. घरी काम होतंय पण भैया लक्ष देत नाही ना, त्याच्यामुळे आता बाहेरून करावं लागेल. चला तर एवढं वासराला नेऊन हे चिल्ले ना, चिल्लू पिल्लू बारकं, त्याच्या पुढे ते हे कॅरेट तिथं राहून देतो, म्हणजे ते खायचं शिकन कॅरेटमधून. आता एक काळं कारवड आहे ना, तर हे पण खायला शिकले, तर त्याला तेवढी कुट्टी लागते खायला. आणि जर वासरं तर लय खातात रे बाबा. तर खा. खाना, फक्त कॅरेट सांडू नको, खा त्याच्यातलं. मग एवढी कुट्टी इकडे पांढऱ्या वासराला ठेवतो. अरे खाना ए. अरे पांढरं वासरू कुट्टी सांडते, त्याला आवडत नाही, ते नाही खाणार. त्याची इच्छाच नाही कुट्टी खायची. हे चिकन खायला आता घेतले, पण तिने तोंडात थोडीशी कुट्टी. थांब, हे बघ हे.
थांब ह्याच्यात घे तोंडात. तोंडात घातलं तर बाहेर काढते. थांब. तोंडात घातलं तरी बाहेर सोडतंय ते पान. जाय स्वतःच्या मनाने खाईन ते. हा एक वाळलेलं पान घेतलं त्याने तोंडात तर बसन चावत त्याला. हा घेतलं तीन तोंडात. आता ते हळूहळू शिकते खायचं बरोबर. पहिले मी काल काय केलं होतं, असे पानं 2-4 असं पान घेऊन त्याच्या तोंडात टाकलं होतं, म्हणजे काल परवा. तर त्याच्यामुळे त्याला अंदाज आला तोंडात दिलं की खायचं. खाईल ते आता मनाने स्वतःहून. आता हे सफेद वाल वासरू पण खायला लागले. हे पण खात आहे. आता बघू आपण आपला भीमुंग. भीमुंग कसा आहे? चांगला आहे बऱ्यापैकी चांगला आहे. कुठं कुठं वाळायला लागला आहे, कुठं मध्ये वाळतोय. आपण भीमुंग जो छोटा होता ना 1-3 महिन्याचा, तर तो काढला आणि ह्यो 5-5.5 महिन्याचा आहे. तर ह्यो राहिला. ह्याला आणखीन 1.5 महिना टाईम आहे काढायला. पण कुठं कुठं जळायला लागला आहे. हे बघा इथं असला जळाला आहे. 3 महिन्याचा ते बिन जळालेला. आणि इकडं आपलं जिथलं भीमुंग काढलं ना तिकडं आपले गुरं चरतात. तर राणी पलीकडे राणी, गंगा, शुभश्री सगळ्या. आणि इथं कुठं आपला भीमुंग कुठं कुठं राहिला ना ह्यो, तर ते आई आणि पप्पा काढतात. पप्पाच्या हातात वेल आहे ना, ह्याला चांगल्या शेंगा लागल्या बरं का. अशा शेंगा पाहिजे होत्या, म्हणजे आलत्या पण जास्त वाळूनच गेला भीमुंग. नाही तर अशा पाहिजे शेंगा चांगल्या. आता आईन पप्पा भीमुंग काढतात ना, तोवर मी इथं थांबतो. ह्यांना इकडचा भीमुंग खाऊन द्यायचं नाही आपल्याला. फक्त ते गवतच खाल्लं पाहिजे त्यांनी, पडीक रानातलं. लाली हिटवर आहे बरं का, पण लय लहान आहे तर त्याच्यामुळे आपण तिला लावत नाहीत. पप्पांना तर माहीतच नाही. तर पप्पांनी तिला लावायची गडबड केली असे, पण हिटवर आहे. ती पावसाळ्यात लागून जाईन त्या गवळ्या गोऱ्याकून. ते बारकं गोर आहे ना, तर त्याच्याकडून ती कन्सीव्ह होईल, पण ती पावसाळ्यात होईल. आता जरा तब्येत बी खराब आहे ना, वाढन पण. आणि देवशेनी पण हिटवर येते. दोघी सेम उंचीला आहेत, फक्त लाली जरा अंगात मोठी. आणि देवशेनी पण हिटवर येते, पण तिला आपल्याला मोठं होऊन द्यायचं आहे देवशेनीला, आणि लालीला पण मोठं होऊन द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण गडबड करत नाहीत त्यांना लावायची वगैरे. आणि येणाऱ्या पावसाळ्यात ना मग रोज चरायला राहिले ना ह्या पावसाळ्यात तर चांगल्या ग्रोथ घेणार. कोण ग्रोथ घेईल? तो गवळा गोरा चांगला वाढेल, लाली चांगली वाढेल, देवशेणी पण चांगली वाढेल येणाऱ्या पावसाळ्यात. कारण की अशी दिवसभर मोकळे म्हणलं ना तर जास्त हिरवं गवत खाल्लं ना मग मान होतं. हे गंगा गंग घे गाय राव, हे गावरांग. असं कसं कंट्रोल करायचं? हे असं दगड घ्यायचं ना, सांगाव मारायचं छोटा दगड. हे गावरांग. बघा दुसरा दगड मारला गेला मागं. असं मी दगड मारतो पण छोटा उगा अंदाजे नाही. बघा एवढा दगड घ्यायचा आणि समजा देवशिणीला हाईक म्हणायचे ना तर असा अंगावर टाकायचं छोटा दगड. म्हणजे लागलं नाही पाहिजे पण त्यांना कळलं पाहिजे की हा मालक आपल्याला इशारा करतोय. अगे वृंदाबाई तुला तिकडं पाणी आहे ना दुसरीकडं प्यायला, तिथं थोडंसं पाणी ना तर वृंदा पिती पाणी. हे बघा असलं गढूळ पाणी तरी पिती. देवशेनी आताच गंगेने येल खाल्ला तिथला पाहिजे. हट तिकडे. हे वृंदा, आता दगड घेतून असा टाकतो. वृंदा हो माग. आता सध्याला कसं आहे ना, हिला सगळ्याच गाया खराब आहेत. सध्याला उन्हाळा आहे आणि पुढच्या महिन्यात तर जनावराला खायचं लय कठीण आहे. जनावरांची संख्या जास्त आहे ना तर त्याच्यामुळे खायला जास्त लागते म्हणून कठीण आहे. तर त्याच्यामुळे आता कुठल्याच गाई लावायच्या नाहीत ह्या. आणि उन्हाळा पण आहे ना तर त्याच्यामुळं. हे वृंदा तू इकडं हट हट. तर त्याच्यामुळं थोडंसं दम खायचा. मग आपल्याकडे 2 बैल आहेत ना ग्रुपमध्ये ह्या, तर पावसाळ्यात ॲटोमॅटिक लागून जातील ह्या कालवडी सगळ्याच. कोणत्या? बगिरी, देवशेनी. आता राणी पण लागन पावसाळ्यात किंवा दसरा दिवाळीला. आणि स्टॅलिन तर लागली, ती बगिरी आणि ह्या 2-3 कालवडी लागून जातील पावसाळ्यात ह्या.
खायला चांगले बरं का गवत ह्या शेतात. आता दुपारच्याला मग ह्या सावलीत बांधायच्या गुरायला सगळ्यांना. ह्या बैलाला मी काम शिकवणार आहे, पण सध्याला मला काही काम नाही, तर माझ्या बोटाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला आता सध्याला काहीच करायचं नाही. देवशेनी हो, देवशेनी. ते भीमंग फ्रेश दिसतो, हिरवागार. आणि इथला भीमंग वाळल्यानं दिसतो ना, तर हे पाण्याला आलेला आहे. ह्याला पाण्याची गरज आहे, तर त्याच्यामुळे ह्याची पानं जरा सुकलेत, वाळून गेले आणि झालेत. मग ह्याला पाणी दिलं ना, हा पण पलीकडच्या भीमंगासारखा हिरवागार होईल. चला आता इथं आपले गुरं आहेत ना, शांत चरतात. मी जातो आता घरी. एवढे भीमंगाचे येलं ह्या दोडक्यामध्ये घेऊन घरी जातो आता. आणि ऊन बिले झाले आणि गुरं पण येणार आहेत एक थोड्या वेळाने, 15-20 मिनिटांनी. सगळे गुरं आहेत ना आपले गावरान, तर ते सगळे घरी येणार आहेत उन्हाचं. ते बघा कुत्रं तिथं बांधले बरं का. आता झाडाच्या सावलीत गारव्याला बसले. लय सारखं कुत्र्यात पळत आहे. म्हणलं बस जरा, तुला बांधूनच ठेवतो. चला आता गाई आल्यात, ह्याला बांधितो. शुभश्री तर पहिली खुराकाकडे जाते बाबा. हे वृंदा जा घेऊ, चल. ही शुभश्री खुराकाकडे जाते. वृंदा चल. हे तर मित्रांनो, आपले गावरान गुरं बांधून मी आलो आपल्या हौदा बसल्या शेतात. हौदापाशी आपण जिथं बटाटे लावले होते ना, तर तिथं आलो आपल्या ह्या काळ्या रानात. ह्याच्यातला काडी कचरा वगैरे सगळा गोळा करून बाजूला घेतला आहे. आणि इथं मी ही टोकरी आणली आणि टोकरीखाली एक गोणी, जिच्यात मेथीचं बी आहे, एक गोणी. आणि भैया आणखीन दुसरी गोणी आणायला गेला आहे. ह्या 2 गोण्या आपल्याला इथं मेथी वीस काटायची. ह्या काळ्या शेतात मेथी वीस काटायची. ह्यो काळा रेन पाईप आहे ना, तर हा रेन पाईप टाकायचा आहे मेथीला पाणी देण्यासाठी. तर इकडे चालू आपली मेथी टाकायची. आता पप्पा मेथी वीस काढतात. कट्टा उचलूक बाजूला करा देऊ. सगळीकडं समान पडली पाहिजे. तर ह्यो कट्टा अर्ध्यापर्यंत जाईल आणि भैया आता दुकानावरून घेऊन यायचा कट्टा. वेळ लागेल त्याला. आणि आज परत दिवसभर आभाळाचंच वातावरण आहे. सकाळपासून आभाळ आलेलं आहे ना, आज ऊनच नाही पडलं. आणि हे आभाळाचं वातावरण 25 तारखेपर्यंत सांगितलं आहे. आणि 25च्या पुढं तर पावसाळा चालू होते, म्हणजे 7 जूनपासून. आता आपली मेथी वीस काटून झाली. आता पप्पा अवधान देत. अगोदरच हे शेताला अवधान आणलेलं आहे, त्याच्यामुळे आता पप्पा फक्त मोकळा हातभाराने अवधान देत. बैल चलतच नाही, लय अडवण करतो सर. कसं म्हणाले ते, हा ना मी जातो. तर सर जे आहे ना, त्याला पहिल्यापासून माझी सवय लागली ना, तर पप्पांना कसं परेशान करतो. आता मी लांब आलो ना, तर बरोबर पप्पांना चलतो तो. पण मी जर जवळ असेल ना, तर तो मी सोडतो, कोणाला चलत नाही. पण माझ्या बोटाला लागले ना, तर त्याच्यामुळे मी आता कामं सोडलेत. हो. तर बघा आता बरोबर पप्पांना चलतोय बैल. आता व्यवस्थित चालतोय. पण मी जवळ गेलो ना, तर तो चलतच नाही, म्हणजे बेजार करतो. असं बाहेर निघतो, अवतातून बाहेर निघतो. कारण की तो जसं काम शिकलाय ना, तर तसं मीच त्याच्याकडून काम करून घेतो. मग त्याला माझी सवय झाली, माझ्या आवाजाची त्याची. मग मी जवळ असेल तर चलतो, किंवा मग लांब असेल तर. मग मी आता तिथं व्हिडिओ काढत होतो ना, तर पप्पांना चलतच नव्हता. आणि मान हलवतो, शिंग हलवतो, चलत नाही तो नवीन माणसाला कोणाला. मग मी आता घरी आलो ना, तरी हे आपलं शेत आहे. जर दुसऱ्यांच्या शेतात गेलं असतं ना, तर कोणाला सहजासहजी चलतच नाही सरजे. आणि आता तर लय आगाव झाला आहे. त्याला आता 10-15 दिवसात काही काम नाही, तर त्याच्यामुळे आता लय आगाव झाला आहे तो. पण आता मी लांब आलो ना, मग मी तिथं बोलायचं बंद केलं. लांब आलो तो परत चालायला लागला. तसंच आपलं हे पांढरे पिल्ले ना, तर ते पण तसंच तयार होणार. कारण की त्याला पण घरच्याच माणसांची सवय आहे. असे घरचे बैल असतील ना, मग त्यांना एका माणसाची सवय लागली ना, तर ते नवीन व्यक्तीला धरू पण देत नाहीत आणि काम पण नीट करत नाहीत, नवीन व्यक्ती असेल तर. आणि आपले चिक्कू तर चांगले आलेत.
असं चालू आहे आपल्या मेथी लावत आणायचं. आता मी आलोय घरी. हे बाई तू अशी का मान टाकी तीस, सगळी बघा दात बाहेर काढले तिने आणि आजारी असल्याने झोपती. तिची झोपाची स्टाईलच आहे ती. एक तर अशी कशी पिंगडी झोपती, कशी तरी मान वाकडी तिकडे करून, नाहीतर पाय लांबून. म्हणजे नवीन माणसाने बघितलं की घाबरलं पाहिजे माणूस. आता माणूस जवळ आलं की कशी फ्रेश झाली, एक पाय पुढं घेतला आणि लगेच वर मान केली. पिल्ल्याला ते भुईमुगाचा पाला टाकायचा आणि खायला. बोललं ना तर बैल लय नाटकं करतो. माझा आवाज ऐकला ना मग लय नाटकं करतो. सरजा मान शिंग हलवतो आणि चलतच नाही. कारण ना मी लय प्रेमाने चालवतो बैलांना. म्हणजे गरज असेल तरच मारतो बैलांना, नाहीतर मी मारतच नाही. माझ्याकडं कधी तर हासूड पण नसतो. म्हणजे पप्पा पण मारत नाहीत, आपले घरचे बैल आहेत ना, पण पप्पा पण फटके वगैरे काय देत नाहीत त्यांना. पण तरी पण सरजा नको म्हणतो पप्पासोबत चालायचं, आणि मी असेल तर मग गपचूप चालतो. आपले बैल आहेत ना, तर मी असेल तरच कम्फर्टेबल चालतात. म्हणजे घाबरत नाहीत वगैरे, जरा नाटकं वगैरे करतात. आणि पप्पा असतील ना तर घाबरतात. भैया असेल तरी पण घाबरतात बैल. आणि त्याच्यात चिमण्यात तरी जरा समजा घाबरत नाही जास्त. सर्जाला घाबरतो, पप्पांना पण घाबरतो, भैयाला पण घाबरतो. आणि नवीन जरी कोणी आलं ना पाठीमागे आवतोवर, किंवा आपण कोणाला कामासाठी वगैरे बैल दिले ना, तर सर्जा कोणाला पण घाबरतो. फक्त तो मलाच घाबरत नाही. म्हणजे नाटकं करतो, व्यवस्थित चालतो आणि रिलॅक्समध्ये चालतो एकदम कामाला. आणि जर दुसरं कोणी असेल ना पाठीमागं आवतोवर किंवा बैलगाडीत, तर मग सर्जा घाबरत चालतो. सारखं कान अलर्ट ठेवतो मागं कोण आहे, आणि फास्ट चालायचा प्रयत्न करतो. असं आहे, कारण की त्याला पहिल्यापासून सवय लागलेली माझीच. आणि बैल कसं आपलं घर सोडून दुसरीकडे गेलेले नाहीत ना कुठं. म्हणजे बाहेरचे बैल कसं ह्या मालकाकडून विकले की दुसऱ्या मालकाकडे जातात, मग त्यांना सवय राहते नवीन मालकाची. तर तसं ह्यांना आणखीन सवयच नाही नवीन मालकाची. आणि मी गप्पा मारत आलो आहे आपल्या आंब्याच्या शेतात. तर हे बघा असे पाठीमागे झाड दिसते ना, तर असे आपले आंबे आलेत. आणि आपल्या आंब्याला नुकताच पहाड लागलेला आहे. म्हणजे एकच पहाड दिसला, तर मला अगोदरच ऑर्डर आली, म्हणजे पहिल्या पहाडालाच. तर ऑर्डर माझ्या मित्राचीच आहे, तर त्यालाच पाहिजेत आंबे. त्याला आपले आंबे लय आवडतात. तर त्याच्यामुळं, आणि जवळ आहे तो न्यायला येणार आहे आंबे. तर त्याच्यामुळं मी आणि आई आलोत आंब्याच्या शेतात. तर त्याला तो पण थोड्या वेळात येणार आहे. तोपर्यंत आम्ही 50 आंबे काढून घेतो, आणि त्याला जेवढे पाहिजेत तेवढे आंबे तो घेईल. आणि तो स्वतः घ्यायला येणार आहे इथं. मग त्याच्यामुळंच गडबड आहे. आणखीन आपण आंबे काढायला पण सुरुवात नाही केली, पण त्याची लयच गडबड आहे आंबे पाहिजेत म्हणून आम्ही आंबे काढायला आलोत. आता आपण आंबे काढताना ना, तर म्हणजे त्याला आपले आंबे आवडतात, कारण की आपण डायरेक्ट झाडाचे तोडून त्याला व्यवस्थित देतो. तर आंबा माझं बोट आहे ना, तर इथून देठापासून आपण तोडत नाहीत, देठाच्या वरतून तोडतो. एक तर आंबा तोडताना इथून तोडतो मी, जिथं माझा हात आहे तिथून आंबा तोडायचा. नंतर ह्या कटरने देठ मध्यभागी इथं कट करायचा, आणि इथून कट केलं ना एवढं देठ राहून द्यायचं. म्हणजे आंब्याचा रुचिक निघला तर रुचकाचे डाग आंब्याला पडत नाहीत. तर त्याच्यामुळे देठासहित आंबे द्यायचेत मित्राला. म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी नेले होते, त्याला आपले आंबे भरपूर आवडले. आता इथे एक आंबा पडले, बहुतेक पहाड असावा, मी बघतो. अरे थोडंसं डंक लागलं, पहाड नाही हो, पण ह्याला काहीतरी झालं. इथं थोडंसं डाग पडलाय, म्हणजे दगडा वादळल्यामुळे इथं थोडीशी साल गेली त्याची. पण हे पहाड नाही, पण चांगले आंबे आहेत आपले. हे बघा, ह्याला थोडे पांढरे स्पॉट आलेत बरं का. तर ते आंबे काढायला आलेले असतात. ह्याचे देठ आहे ना, देठापाशी ह्याला खड्डा पडलाय, देठाच्या गोल रिंग खड्डा तयार झाला आहे. आणि ह्याच्यावर मोहर फुटला ह्याला, म्हणजे पांढरे डॉट आलेत ना ह्याच्यावर आंब्यावर. तर हे आंबे म्हणजे चांगले राहतात, परिपक्व झालेले आंबे, ह्यांना पहाड लागण्यासारखे. आणि आपण तोडून जर पिकू घातले ना तर हे आंबे पिकतात. तर असे आंबे आहेत. तर आईला ना ह्याच आंब्याचा पहाड सापडला आहे. तर हे बघा, हे असा पहाड आहे. अरे मला तो पहाड वाटला का हिरवा, पण तो तर पहाड नाही. हे बघा, हे पहाड आहे. तर ह्याचे जे पांढरे डॉट होते ना, ह्याच्यावर मोहर पडलेला, आई देठ असे तोडायचे ग. हे बघा, ह्याला पांढरा जे होतं ना, तर हे पांढरे डॉट ह्याला पण आहेत. आणि व्यवस्थित असं आहे पाड. तर ह्याला राहून देऊ. आणि आंबे काढतो. आणि मित्राचा हे फायदा आहे ना, त्याला
म्हणजे चांगले चांगले आंबे आणि डायरेक्ट फ्रेश भेटतात, तर त्याच्यामुळे तो घ्यायला आला आहे आंबे. तर येईल थोडा वेळ, तोपर्यंत आम्ही काढून ठेवतो. एका आईने तर सुरुवात केली काढायला. आईने 1-2 जरा असे काढले. आई रोज काय डाग पडते ना असे, तर हे बघा आईने हे आंबे असे काढलेत व्यवस्थित. हां हे बघा हे असे आंबे काढलेत ना आईने. तर ह्याला मी काय करणार, परत हे काढले ना, कारण की असं तर मग त्याला जास्त जागा लागेल, देठ मोडण वगैरे, तर त्याच्यामुळे हे कटर मी आणलं. ह्या कटरने मी इथून आंबा असा कट करणार ही देठ ह्याचा. तर तुम्हाला हातात घेऊन दाखवतो आंबा होतोय कसा. बघा ह्याला एक कट करतो इथून, आणि त्याच्यानंतर हे बघा हे असा आंबा त्याला जाणार. मग त्याच्यामुळं काय होतं, रुचकाचा डाग पण पडत नाही आंब्याला, आणि सगळ्याला पांढरे स्पॉट आलेले आहेत सगळ्या आंब्याला. तर त्याच्यामुळे हे आंबे त्याच्याकडे खराब होणार नाहीत. आणि हे आंबे आहेत ना वरून जमिनीवर पडत नाहीत, आदळत नाहीत, तर त्याच्यामुळं खराब व्हायचे चान्सेस एकदम कमी आहेत. एखादा आंबा तर खराब होतोच असं नाही, पण जास्तीत जास्त आंबे चांगलेच निघतात. आणि हे बघा ही साईज आहे ना, ही मीडियम साईज आहे आपल्या आंब्याची. काही आंबे ह्याच्यापेक्षा पण मोठे आहेत आणि काही याच्यापेक्षा लहान आहेत. तर चला, तर तो जे लहान आंबे जातील ना, तर त्याचं तो लोणचं करेल, आणि जर मोठे तर तो पिकवून खाईल. तर त्याला मी पिकवायला पण सांगणार आहे. ह्याला काय आंब्याला केमिकलची काही गरज पडत नाही पिकवायला आपल्या. ते बघा आई तसे आंबे काढते. आई हां 1.5 इंच असं देठ राहू दे त्याला, 1-1.5 इंच. हां बरोबर आहे. हां बरोबर आहे, तेवढं राहू दे. मग ह्या आंब्याला ना केमिकल वगैरे मध्ये ठेवायची काहीच गरज नाही. नेऊन खाली गोण्या टाकायच्या, गोण्यावर आंबे ठेवायचे, आणि आंब्याला परत गोणीने झाकायचं. जर माळवदाचं घर असेल ना, म्हणजे लाकडाचं मातीचं घर, तर आंब्याला झाकायची पण गरज पडत नाही. पण स्लॅबचं घर असेल ना, तर आंब्याला खालून गोणी आणि वरून गोणी टाकायची, आणि एकदा ठेवले ना त्या गोणीत, तर 5 दिवस उघडायचंच नाही. 5 दिवसाच्या नंतर तुम्ही बघू शकता पिकायला लागलेत का वगैरे. तर तसं एक 7-8 दिवस आंब्याला पिकायला लागतात. तर एक 8 दिवस त्या गोणीच्या मध्ये राहिले ना, तर जवळजवळ आंबे ठेवल्यावर जरा गरमी तयार होती, आणि मिथेन का काही गॅस पण म्हणतात, एवढं काय मला माहीत नाही, पण गरमी तयार होऊन आंबे पिकायला लागतात आणि मस्त पिकतात. तर त्याच्यामुळे आंब्याला केमिकलची तर काही गरज नाही. आणि तुम्ही तर बघितले, एक आंबा पहाडाचा आईला सापडलेला आहे, आणि बाकीचे आंबे दिसताना पण म्हणजे चांगला कलर आला आहे आंब्याला. हे पिकल्यानंतर ना ह्याच्यापेक्षा पण भारी कलर उठून दिसणार. ह्या पिवळा भाग आहे ना, हा पूर्ण केशरी होणार, म्हणजे लालसर केशरी. आणि इथं माझा अंगठा आहे ना, इथं पोपटी होणार, आणि फक्त खाली टोकाला थोडासा हिरवा राहतो, पण पूर्ण पिकलेलाच असतो. आणि जास्त दिवस झाले ना, तर इथं शेंड्याला नाकाला पण पूर्ण पिवळा होतो. तर असे आंबे हे बघा, ही साईज चांगली, तर ह्या साईजचे आंबे तो पिकू घालेल. चला, आणि माझ्या एका मित्राला मी आज देतो, आणि दुसऱ्या मित्राला मी आंबे ज्यावेळेस आपले काढायचे असतील ना, तयार होतील ना, तर त्यावेळेस मी दुसऱ्या मित्राला देणार आहे आंबे. आई वर एक आंबा आहे बरं का, मला पहाडच वाटतोय. बघा हा आहे ना पिवळ्या कलरचा दिसतोय जर आंबा, तर तुम्हाला पहाडच वाटतोय, कारण की लय पिवळा झालाय, मोहरलाय. तो पहाडच असन का नाही. ते बघा आई असे खालचे आंबे उतरवते. मला तर एका हाताने काय करता येत नाही, तर त्याच्यामुळं म्हणजे आता हलका काम करता येते मला, पण आई उतरवते आंबे. मी तर आलो नुसतं गप्पा मारायला. जरा ठेव त्याच्या, मी ठेवतो साईडला. किती 1 2 3 4 5 50 झालेत. थांब मी राहू दे त्याच्यात, तू काढू ना, मी ठेवतो खाली. हो लगेच काय हे बघ 2 जा. आता ह्या वर्षी ह्या झाडाला भरपूर आंबे आलेत. आता पुढच्या वर्षी त्या पहिले 1 नंबरच्या झाडाचा नंबर, त्याला लय मोठे आंबे येणार. त्याच्या बाजूचं झाड आहे ना, तर त्याला पण लय मोठे आंबे येणार, कारण की त्याला ह्या वर्षी आंबे आले नाहीत ना, तर त्याच्यामुळं परत ह्या आंब्याचा नंबर आहे पुढच्या वर्षी. त्या डाळिंबाच्या कडीला 1 नंबर सुरुवातीला आंबा आहे, त्याचा पण नंबर आहे पुढच्या वर्षी. ह्या समोरच्या आंब्याला थोडेसे आंबे आलेत, पुढच्या वर्षी जास्त येणार आहे समोरच्या आंब्याला, असंच होणार. पण सगळ्यात जास्त ना आंबे आहेत ना, माझ्या पाठीमागं झाड आहे ना, तर ह्याला सगळ्यात जास्त आंबे येतात. आणि दरवर्षी एका वर्षी ना, तर त्या वर्षी ह्या एकाच झाडाला 20 कॅरेट आंबे निघले होते. 20 कॅरेट म्हणजे 4 क्विंटल का नाही, 4 क्विंटल आंबे फक्त ह्या एका झाडाला आले होते. पण त्यावर्षी त्याला शेणखत टाकलं होतं, पाणी लय प्रॉपर मॅनेजमेंट केलं होतं ना, तर त्याच्यामुळं ह्या एकाच आंब्याला 20 कॅरेट माल निघला होता. तर
त्या वर्षी लय आंबे आले ते त्याला 3-4 वर्ष झालं आहे का नाही घ्यायला 4 क्विंटल आंबे निघलेले. पण त्या वर्षी लयच आंबे आले ते आणि आंबे पण मोठाले येते त्याला. आता ह्याची साईज आहे ना, हे बघा ही अशी साईज आहे ह्या आंब्याची, तर लय भारी साईज येते. तर मित्रांनो आता मी ना आणखीन कुठं मला पहाड सापडतो का बघतोय. तर आईला तर एका झाडाला सापडला, आता मला तर नाही सापडायचं. एवढी काय नजर नाही माझी, तरी इथे एक आंबा कुठंतरी होता बाबा मला पहाडासारखा वाटणारा, पण कुठं गायब झाला काय माहिती. हे होय का, हे नाही राव कुठल्या काय की. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, काल आपल्या यूट्यूबचं ना पेमेंट आलं आहे, पहिलं पेमेंट आलं आहे यूट्यूबचं मला. तर पहिलं पेमेंट आलं आहे 9,133 रुपये, म्हणजे $100 झाल्यानंतर पहिलं पेमेंट येतं. माझी काही टॅक्सची माहिती आहे ना, तर ते टॅक्सचा W8 काहीतरी फॉर्म असतो, तर तो भरायचा राहिला होता. तर त्याच्यामुळे पेमेंटला थोडा उशीर झाला. मग मी यूट्यूबवरून माहिती घेऊन तर तो फॉर्म भरला. मी म्हटलं 21 ते 26 तारखेच्या मध्ये कसं काय पेमेंट झालं नाही. तर मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो, तर त्यावेळेस मला समजलं की काहीतरी W8 फॉर्म भरायचा असतो टॅक्सच्या माहितीचा. तर तो फॉर्म भरला, मग काल मला पहिलं पेमेंट आले यूट्यूबचं. इथं पण एक पिवळा आंबा आहे, बहुतेक पहाड आहे का. मला तर जर पिवळा आंबा असला थोडा तरी मला पहाडच वाटतो, पण पहाड काय निघत नाही. पण राहू द्या, खालच्या 2 आंबे आहेत ना, तर तिकडून मी चक्कर मारून येतो. ह्या आंब्याला पण चांगले आंबे आले बरं का, बरे. हे तर लांबून बघितलं ना वाटते पहाडच असेल, पण नाही. तर काल यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे आणि हळूहळू येईल, म्हणजे जास्त काय नाही चालतं. आणि वातावरण तर काय झालं आहे, आज दिवसभर आभाळ आहे. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आगोटीला कसं वातावरण असतं ना, तर तसंच वातावरण झालं आहे. थोडं थोडं वारं चालतं आहे, पाठीमागे बघा ना झाडं हलतात ना, तर थोडं थोडं वारं चाललं आहे इकडे ना. हां, तर मी म्हणत होतो ना, वातावरण एकदम पावसाळ्यासारखं झालं आहे बाबा. आणि असंच वातावरण एक 10-15 दिवस सांगितलं आणखीन. आणि मला तर लय भारी वाटतं बाबा आंब्याच्या बागात. तुम्हाला आवडला ना आपल्या आंब्याचा बाग म्हणजे झाडच म्हणायचं, कारण की अगोदर बाग होता. आता फक्त हे समोर दिसत नाही एवढेच झाडं राहिलेत, आणि एक झाड तिकडं डाळिंबाच्या शेतात आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील ना, आपला कंटेंट, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओत ना आपण गुरांचं आणि शेतीचं म्हणजे दोन्ही मिक्स व्हिडिओ टाकत जाऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला, म्हणजे तुम्ही पाहत असाल आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता मी फिरून तर आलो आहे सगळं, आता मित्र येईल थोड्या वेळात. आले सिंधू आंब्यालाही जास्त काय मोहर आलाच नाही का, पहिला जेवढा होता तेवढाच आहे, फक्त हिवाला नवीन आला आहे, नाही तर हिव तर पहिलाच आहे. आणि हे सिंधू आंबा आहे ना मित्रांनो, ह्याला पहाडच लागत नाही, ह्याला असाच उतरावा लागतो. ह्याला म्हणजे गोड आहे तो, आणि तसा उतरला तरी पिकतो तो, म्हणजे ह्याला बरेच दिवस थांबायचं. सगळ्यात शेवट ह्यो आंबा उतरायचा. ह्याचे पांढरे स्पॉट आहेत ना, तर हे एकदम मोठाले झाले पाहिजेत, म्हणजे स्पष्ट दिसले पाहिजेत लांबून. मग त्यावेळेस ह्याला पाड न लागता उतरून घ्यायचा आणि पिकू घालायचा. त्याला पण केमिकल वगैरे काय लागत नाही, आपला गोणीत ठेवला ना तरी तो पिकतो आणि गोड पण लागतो. फक्त अडचण एवढी ना की त्याला पहाडच लागत नाही. म्हणजे मे बी उशिरा लागत असेल, पण जर आपण तो नाही नेला ना उतरून, तर कोणी आंबेच ठेवत नाही तर त्या झाडाला. तर त्याच्यामुळं. आणि पाठीमागून ते 2 झाड आहेत ना, तर तिकडे लय लक्ष द्यावं लागतं, म्हणजे तिकडचे आंबे पण आपले चोरीला जातात. असं होतंच, म्हणजे खाणारे घेतात. फक्त एवढंच आहे ना की लोकांना किती न्यावं हेच कळत नाही. म्हणजे घ्यायला पाहिजे, खाण्याची गोष्ट आहे, घ्यायला पाहिजे, पण काय काय लोक आहेत ना, तर त्यांना किती न्यावं हेच कळत नाही. मग प्रॉब्लेम मग तिथे येतो. आई किती काढले का, झाले नाही खालचे सगळे, वर जाऊ का? बरं चालतंय. तर हे मी 10-10चे बंडल अशी मोजायला सोपं पडावं त्याला किती न्यायचेत वगैरे, म्हणून मी असे 10-10चे बंडल करून ठेवलेत. आणि ते मध्ये आहेत ना, तर ते पाखरांनी खाल्लेले आंबेत, पाखर खादी पाठीत नाही बसायचे, तर ते ह्याच्या टाक. तर माझा व्हिडिओ घेतो 100 आणि 150. आता तू जॉबवरच ना, तर त्याच्यामुळं. चला, तर हे आंबे मी घेणार आहे घरी, आणि त्या टोकरीतले आंबे आहेत ना, तर ते आई घेईन घरी. आणि आता मी घरी जातो, पॅक वगैरे करतो. आणि इकडे साहेब, हे माझे मित्र साहेब, म्हणजे त्याचं नावच नानासाहेब आहे आणि मी त्याला साहेबच म्हणतो. तर असे, तर तो आला आपले आंबे घेण्यासाठी. गेल्या वर्षीचे आंबे कसे लागले? एकदम मस्त ना, जबरदस्त, छान आहे. आपल्याकडं माहीत नाही, पण तो म्हणतोय की चांगले आंबे होते, म्हणजे टेस्टला पण चांगले आणि क्वालिटी पण चांगली, आणि त्याच्या समोर देतात आपण, त्याच्यामुळे तो एकदम खुश आहे. तर मी आता घरी गेल्यावरच हे 2 आंबे एकत्र पॅक करतो आणि त्याला व्यवस्थित
बांधून वगैरे पॅक करून त्याच्या गाडीवर ठेवून देतो. 70 आणि तिथून 30 100. बरं चालते जा व्यवस्थित, काय अडचण नाही. लोक वगैरे सगळं व्यवस्थित आहे, चालते जाय, काय अडचण नाही जाय. चल त्याला आंबे व्यवस्थित पॅक वगैरे करून दिलेत, चालते जा व्यवस्थित जा रे. ह्यांना तर खायला टाकले जरशाला, फक्त आता हे येल आहेत ना, मी वासराला टाकतो ते. तर ह्या पिल्ल्याला पलीकडे टाकतो खायला तिकडं, आणि इथले थोडं आहे ना हे मोडतो मी इथून, आणि एवढं टाकतो हे आपल्या छोट्या पिल्ल्याला. धर खा. शिकतोय राव, खायचं शिकतोय. काय पुढं तोंडात घ्यायना काय होईना. धर नाही तर मग मी खाली टाकून जाईन. बस बरं तिकडं, मला आता काम आहे. इकडं माझ्याकडं नाही रे, इकडं खाली आहे, खाली बघ. थांब, धर खा. थांब 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 थांब, तुला तोंडात घालतो. अरे इडी कर ही गाय, हाल चालले करते कामापेक्षा तोंडाची जास्त. आता मी त्याच्या बळच तोंडात घालतो एवढी काडी एक. तोंड पकडले मी दोन्ही पायाच्या मध्ये, आणि मग हिच्या तोंडात असं लावितो एका हाताने, त्याशिवाय ती खायला शिकतच नाही. कर चालू. ह्याला असं शिकवावं लागतं खायचं, कारण की ह्याला हे नाही खाल्लं ना माती खाते, त्याच्यामुळे बरं आहे त्याला. असं एकदा तोंडात दिलं ना, आता ते पूर्ण खाऊन घेते. अय लगेच खाली सांडलंस, तुला खायचंच नाही का? धर, खायचं नाही तुला? अरे मी तर म्हणलं खाऊन घेईन, जाऊ दे मला आता टाईमपास. चला आता आपल्या शेतातले कामं. हे काळा पाईप आहे ना, हे रेन पाईप आता हातरून घेतला आहे. आई पुढं सरळ करते, पप्पा दुसरा रेन पाईप उघडून बघतात. गेल्या वर्षी ठेवले आहेत ना व्यवस्थित आहेत का, उंदराने खाल्लेत का वगैरे पप्पा चेक करतात. आणि हे रेन पाईप आपल्याला हातरून घ्यायचे आहेत. हे मेथीच्या शेतात अवतर हाणून झालेले, आत्ताच थोडा वेळ झालं. इकडं चालू आहे आमचे पाईप जोडायचे, गुतुडं झालं त्याचं लई. शिवा आणला पाईप इथं टाकायला. मित्रांनो आजच्या दिवसाचे काम आता क्लिअर झाले. ते 3 रेन पाईप टाकून घेतलेत, आणि पांढरे नळ्या टाकून घेतल्यात. पांढऱ्या नळ्याला ते कॉक जोडलेत, आणि बोरचा काळा पाईप जोडून ठेवला आहे. आता रात्रीच्याला लाईट आल्यावर बघू झालं का सगळं व्यवस्थित, तेव्हाच कळेल. मी आता आलो आपल्या करवंदाच्या झाडाकडं. तर आता आपले करवंद बघू कितीच भारी पिकलेत. हे बघा हे 3 पूर्ण गुच्छच तोडून घेतो मी, कारण की पिकलेतच सगळे. हे बघा इथं खाली ना, हे बघा हे वाले एकदम मस्त पिकलेत. परत इकडे काही हे वालं, हे सगळे करवंद पिकलेत. हे मस्त आहेत राव. बघा इकडे हे 2 पिकलेत, खाली परत हे 2 आहेत. म्हणजे जवळपास सगळेच करवंद पिकलेत. हे बघा असे झालेत छान. परत इकडच्या फांद्याला इथं पिकलेत, इकडं चांगले पिकलेत राव. बघा इथं या खाली फांद्याला ह्याला बी चांगले पिकलेत. म्हणजे आता सगळे करवंद पिकलेत. कुठं कुठं हिरवे आहेत. हे बघा इथं हे 2 हिरवे आहेत. म्हणजे येणाऱ्या 15 दिवसात ह्याचा झाड होतोय, म्हणजे सगळे करवंद पिकत आहेत. परत इथं एक 2 आहेत राव. पलीकडे कुठे गेलं, खाली पडलं. इकडे एक आहे. असे करवंद आहेत. ह्याला रुचिक आहे थोडं थोडं, पण चांगलेत. ह्या झाडाच्या बाजूला इकडं काही कच्चे आहेत, काही पिकलेत. बघा परत इथं चांगले पिकलेत राव. हे पलीकडच्या बाजून पिकलेत बरं का, आपल्या शेजाऱ्यांच्या शेतातून. तर मी उद्याच्याला पलीकडच्या बाजून जातो, कारण तिकडून घेता पण येतात सहज. आणि पलीकडच्या बाजूने पिकलेत बिले, त्याच्यामुळे आता उद्याच्याला जाईन पलीकडल्या बाजूने. करवंदाचं झाड आहे ना, बघा हे झाड असं वर बाबळीच्या झाडावर गेलं आहे. आणि वर पण बरेच करवंद आहेत, पण ते घेता येत नाहीत वरचे. ते हिरवं झाड दिसते ना माझ्या बोटासमोर, ते पण करवंदाचे, पण तिकडं जाताच येत नाही. आणि हे फांटा खाली आला तर ह्याला काहीच नाही. तर आता मी घेतलेत कॅरेट, आणि आम्ही चाललो चुका काढायला. आज सकाळी मार्केटला म्हणजे बाजारला न्यायचं होतं ना,
तर त्याच्यामुळं सकाळी काढला होता. आता उद्याच्याला बीडला चुका न्यायचं आहे ना, तर त्याच्यामुळं आत्ताच काढून ठेवावा लागतो. आत्ता काढायचा, पाणी मारून ठेवायचं. कॅरेट पुढानं नाही हे बघ, इथं कॅरेट इथं कापलेला चुका नाही, कॅरेटमध्ये चुकवून बसवायचं असा. आई हे बीवाला जमतोय का? जास्त बी असलं ना जरा भाव कमी लागतो ह्याला. आणि असा विकतो 20 रुपये किलो, 25 रुपये किलो, कधी कधी 30 रुपये किलो, जास्त चांगला असेल तर. हे एका टायमाला एकच कॅरेट भरायचे ना का सगळ्यात थोडं थोडं? बरं, काँग्रेस काढतो ना बाजूला. हे असं काढते आई चुका. तो कापून पाटी मीठ टाकायचा, परत पाटी कॅरेट मीठ टाकायची. एवढी भरली ना पाटी की परत मग असं कॅरेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. कॅरेटमध्ये थोडं व्यवस्थित करायचं, असं हलवायचा.